खूप प्रयत्न केला तेव्हा एवढा आपण बांबू ओढलेला आहे, बघू शकताय. आणि तिथे अटकलेला आहे तो आपण आता काढूया. फायनली आपण बांबू काढलेला आहे, बघू शकताय किती उंच होता बांबू. आपण खूप प्रयत्न केला आणि ओढून बांबू काढलेला आहे. हाय फ्रेंड्स, आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही चाललोय कुऱ्हाडी वगैरे घेऊन जंगलात बांबू तोडायला. आणि माझी मागे बघू शकताय हे माझे काका आहेत आणि हे विराट कोहलीचे फॅन आहेत. तर 2 शब्द विराट कोहली बद्दल सांगा. तर मित्र, आम्ही विराट कोहलीचे फॅन आहेत. विराट कोहली चांगला खेळतो आणि त्याचे शतक पण झाले 50-51 काहीतरी असे झाले. तर ते देशाचे ते महान खेळाडू आहेत. त्याला विराट कोहलीला लई लोक म्हणजे छान चांगला खेळत होतो असा. तर आम्ही पोहोचलो आमच्या तलावामध्ये. बघू शकताय तलावाचं पाणी आटलेलं आहे. आणि आता इकडे नांगर धरलेला होता. इथं आपल्याला बाजरी पेरायची आहे, बघू शकताय त्याच्यामध्ये. तर मित्रांनो बघू शकता इथे किती उंच उंच बांबू आहेत, जाळी आहे. तर आम्हाला इथूनच बांबू काढायचे आहेत. इथे बघू शकताय किती बांबू आहेत. तर आपल्याला हा इथे जाड बांबू आहे, दिसू शकतोय हा इथे. हा आपल्याला तोडायचा आहे. पक्का उंच आहे, पक्का मोठा आहे. तर इकडे विराट कोहलीचे फॅन बांबू बघताय किती उंच आहे, कोणता तोडायचा ते. तर त्यांनी हा बांबू निवडलेला आहे. आता तोडायला सुरुवात करत आहे. 10-12 झपाट दिलं पण काय तुटत नाही. विराट कोहलीचा फॅन म्हणतो की कुऱ्हाड लागत नाही. हा 20 झपाट देऊन बांबू तोडलेला आहे, बघू शकताय. तर मित्रांनो मी सुद्धा इकडचा बांबू तोडतोय. मित्रांनो बघू शकताय इकडे बांबू तोडून झालेला आहे. आता आपण याला बाहेर काढूया. खूप प्रयत्न केला तेव्हा एवढा आपण बांबू ओढलेला आहे, बघू शकताय. आणि तिथे अटकलेला आहे तो आपण आता काढूया. फायनली आपण बांबू काढलेला आहे, बघू शकताय किती उंच होता बांबू. आपण खूप प्रयत्न केला आणि ओढून बांबू काढलेला आहे. आता आपण त्याला मस्तपैकी साफ करून घेऊया. हे खुटे वगैरे आहेत असे, बघू शकताय. हे कुठे आपण तोडून टाकूया. तर मित्रांनो बांबू वगैरे साफ केलेला आहे. आणि इकडे बघा साफ करायला चालू आहे, बघू शकताय. खुटे वगैरे तोडून राहिले. मस्तपैकी साफ करून घेऊया. आता आम्ही घेऊन चाललोय झापावरती. बघूया तिथे जाऊन आपण त्याची कटाई करणार आहोत. तर मित्रांनो बघू शकताय आम्ही इथे बांबू आणून ठेवलेले आहेत. तिथून आम्ही बांबू आणले, बघू शकताय. या दर्टीला या चढाला आम्ही बांबू ओढत आणले. आणि मित्रांनो तिथे बघू शकताय आमचं हे छोटंसं झाप आहे. तिथे आता आम्ही या बांबूंचे तुकडे करणार आहोत आणि यांचे किमी काढणार आहोत. बांबू काढून खूप थकलो होतो म्हणून आम्ही सर्वप्रथम जेवण करायला गेलो. जेवण पोटभर केलं आणि मग नंतर आम्ही बांबूंचे तुकडे करायला गेलो. तर मित्रांनो बघू शकताय आपण बांबूचे तुकडे वगैरे केलेले आहेत. आता हे आपली जे ही धार जी दिसते ही येळ्याने अशी घासून काढावी लागेल, कारण की ती आपल्या हाताला वगैरे लागू नये म्हणून. इकडे बघू शकताय धार कशी काढताय ते तुम्हाला दाखवतोय. हे बघा अशी धार काढून राहिले मस्तपैकी. म्हणजे अशी धार काढली म्हणजे हाताला वगैरे असे लागत नाही. त्याच्याने आपण जे ताडपत्री टाकतोय खोपीवरती ते फाटत नाही, म्हणून आपल्याला धार मस्तपैकी काढून घ्यावी लागते. तर आम्ही जे टोकर आणले होते ते बाकीचे फोडले, बाकीचे फोडायचे बाकी आहेत. तर मग सर्व फोडून अशाच प्रकारे आम्ही किंबी वगैरे काढू. तर सर्व किंबी काढल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकताय पूर्णपणे किंबी काढून झालेले आहेत. आणि आपण आता अशा प्रकारे ह्या बांधतोय, कारण की आपल्याला भोंगीसाठी असं आपल्याला रिंगण बनवायचं आहे, वरती टाकायच्या, म्हणून आपल्याला आडव्या प्रकारे आपल्याला अशा बांधून घ्यायच्या आहे. तर मित्रांनो बघू शकताय आपण इथे आडव्या किंबी बांधून ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो सर्व काम वगैरे झालेलं आहे बांबूंचं. तर मी जात आहे आता घरी. तर मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलेलो आहोत. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.